नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीतील जातकांसाठी 2025 वार्षिक राशी भविष्य. वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यपर्यंत धनचा कारक बृहस्पती तुमच्या द्वादश भावात राहील, जे तुलनात्मक रूपात खर्चाला वाढवत आहेत. तसेच मे महिन्याच्या मध्यानंतर बृहस्पतीचे गोचर तुलनात्मक रूपात उत्तम होईल. फळस्वरूप आपले खर्च हळूहळू नियंत्रणात यायला लागतील आणि तुम्ही आपल्या आर्थिक व्यवस्थेला मजबूत करू शकाल. मिथुन राशीतील जातकांसाठी वर्ष 2025 तुमच्या आर्थिक पक्षासाठी मिळते जुळते परिणाम देऊ शकते. जर यावर्षी आर्थिक बाबतीत काही मोठी समस्या येण्याचे योग नाहीत, तर या व्यतिरिक्तही तुम्ही आपल्या उपलब्ध घेऊन थोडे असंतुष्ट राहू शकता. तुम्ही ज्या लेवलची मेहनत करत आहे त्यापासून जे परिणाम मिळाले पाहिजेत, शक्यतो आर्थिक बाबतीत तसे परिणाम तुम्हाला मिळणार नाहीत. हेच कारण आहे की तुम्ही आपल्या उपलब्धीला घेऊन असंतुष्ट राहू शकता. मे मध्यानंतर तुम्ही आपल्या जबाबदारीला चांगल्या प्रकारे निभावू शकता आणि तुलनात्मक रूपात उत्तम परिणामही प्राप्त करू शकता. नोकरीमध्ये परिवर्तन करण्यासाठी 2025 वर्ष अनुकूल सांगितले जाईल. तथापि या सर्वांच्या मध्ये लक्ष देण्याची गोष्ट ही राहील की मार्च नंतर शनीचे गोचर तुमच्या कर्मस्थानावर जाईल, जे तुम्हाला अधिक मेहनत करू शकते. नोकरीच्या दृष्टिकोनाने वर्ष मिळते जुळते परिणाम देऊ शकते. तथापि वर्षाच्या सुरुवातीपासून मे मध्यपर्यंत बृहस्पती तुमच्या नोकरीच्या स्थानाला कशाही प्रकारची कोणतीही मोठी समस्या येणार नाही. याच्या व्यतिरिक्त आपली नोकरी आणि नोकरीच्या मिळणाऱ्या संधींना घेऊन मनात काही असंतोष राहू शकतो. जर तुम्ही मार्च नंतर नोकरी बदलतात, तर तुमचा जॉब किंवा तुमचे सिनियर थोडे स्ट्रिक्ट स्वभावाचे असू शकतात. ते आपल्या नियमांच्या प्रती घरच्यापेक्षा जास्त सक्त होऊ शकतात. ही गोष्ट कदाचित तुम्हाला आवडणार नाही आणि नोकरी बदलण्याच्या आधी या बऱ्याच पैलूंची पडताळणी करून आपले मन काय म्हणते त्याचे ऐकून परिवर्तन करणे योग्य राहील. यावर्षी मेहनत तुलनात्मक रूपात अधिक करावी लागू शकते, परंतु मेहनतीचे परिणाम तुम्हाला मिळतील. जरी कुठल्याही कामात तुलनात्मक रूपात अधिक वेळ लागेल, परंतु काम यशस्वी होण्याचीही चांगली शक्यता प्रतीत होत आहे. या प्रकारे आपण सांगू शकतो की व्यापारी व्यवसायाने जोडलेल्या बाबतीत वर्ष 2025 सामान्यतः अनुकूल परिणाम देऊ शकते. मे महिन्याच्या मध्यपर्यंत व्यापार व्यवसाय करणारे लोक अथवा विदेश संबंधित काम करणारे लोक बरेच चांगले परिणाम प्राप्त करू शकतील.
तसेच मे मध्यनंतरची वेळ सर्व प्रकारच्या व्यापार व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले परिणाम देणारी प्रतीत होत आहे. चांगली योजना बनवून काम करण्याच्या सूचीमध्ये सामान्यतः उत्तम परिणाम मिळत राहतील. शिक्षणाच्या दृष्टिकोनातून 2025 हे वर्ष या राशीतील जातकांना घरापासून दूर राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली मदत करू शकते. तथापि इतर विद्यार्थ्यांच्या तुलनात्मक रूपात अधिक आवश्यकता राहील. तसेच मे मध्यानंतर गोचरशास्त्राचे सामान्य नियम प्रथम भावात बृहस्पतीचे गोचर चांगले मानले जात नाही, परंतु मोठे व्यक्ती आणि शिक्षकांचा आदर करणाऱ्या विद्यार्थ्यांना बृहस्पती चांगले परिणाम देईल. अशा स्थितीमध्ये जर तुम्ही पूर्ण योगाने आपल्या विषयवस्तूवर लक्ष द्याल तर बृहस्पती तुमच्या बुद्धीला आपल्या शिक्षणाच्या क्षमतेला अधिक मजबूत करून तुम्हाला उत्तम परिणाम देण्याची इच्छा ठेवेल. अर्थातच काही सावधानी ठेवून यावर्षी तुम्ही शिक्षणाच्या बाबतीत बरेच चांगले परिणाम प्राप्त करू शकाल. स्वास्थ्य दृष्टिकोनाने वर्ष 2025 तुलनात्मक रूपात बरेच चांगले राहू शकते. मे मध्यच्या आधी पोट संबंधित काही समस्या जर आधीपासून आहेत तर त्या बाबतीत सावधानीपूर्वक निर्वाह करणे गरजेचे राहील, अथवा नवीन काही समस्या येण्याचे नाहीत. तसेच मे नंतर या प्रकारच्या समस्या हळूहळू ठीक व्हायला लागतील. तथापि संतुलित दिनचर्या करणे जेव्हाही गरजेचे असेल. जर हृदय संबंधित समस्या आधीपासून आहे तर थोडी ती वाढू शकते. अर्थात यावर्षी सर्व काही ठीक राहील असे नाही, परंतु आधीच्या समस्या कमी होतील आणि नवीन समस्या निर्माण होणार नाहीत. याच कारणाने स्वास्थ्य दृष्टिकोन तुलनात्मक रूपात उत्तम सांगितले जाऊ शकते. धन्यवाद. असेच वार्षिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.